आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजेच कलाकुंज 24 तास। नमस्कार, आपण पाहतात कलाकुंज 24 तास। कलाकुंज कट्ट्यावरती आपण नेहमीच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा आढावा घेत असतो। त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत कलाकुंज कट्ट्यावरती शैक्षणिक क्षेत्रात 20 वर्षापेक्षा अधिक कार्य केलेल्या डॉक्टर अर्चना विसावे मॅडम आहेत। सर्वप्रथम मॅडम, तुमचं कलाकुंज कट्ट्यावरती खूप खूप स्वागत। नमस्कार मॅडम। नुकताच तुम्हाला नाशिक येथे 10 मार्चला होणारा जो कार्यक्रम आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे, तिथे तुम्हाला वुमन रायझिंग अवॉर्ड 2024 हा जो जाहीर झालाय त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन। आभारी आहे मॅडम। सगळ्यात पहिले मॅडम, माझा प्रश्न असा आहे की दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने हा कार्यक्रम जो आयोजित केलाय त्यामध्ये तुम्हाला वुमन रायझिंग अवॉर्ड 2024 हा भेटलाय, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल मी माझं मत असं म्हणेल मॅडम की या संस्थेने जो पुरस्कार दिलेला आहे तो अक्षरशः टाऊन सुलाखून सगळ्या गोष्टी आमच्या पडताळल्या गेलेल्या आहेत, त्यानंतर हा पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे। विशेषतः आनंदाची बाब अशी की हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला आणखी तो प्रवास पुढचा प्रेरणादायी वाटत आहे। त्यामुळे मी आपल्या संघटनेचे संस्थेचे अगदी मनापासून खूप खूप आभार मानते की आमच्यासारख्या स्त्रियांची या दखल घेतली जाते। आम्ही केलेल्या कार्याचा मोठ्या प्रमाणात गौरव करून तुम्ही आम्हाला हा पुरस्कार देण्यासाठी पात्र ठरवले आहात, त्याबद्दल माझ्या वतीने आपल्या पूर्ण सगळ्या संघाचे हे खूप खूप अभिनंदन मी करते आहे। आणि खरोखरच ही आम्हाला कौतुकाची थाप तुम्ही आमच्या पाठीवर दिलेली आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते। सगळ्यात पहिले प्रश्न मॅडम असा राहील की गेल्या 20 वर्षापासून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात, तर शैक्षणिक क्षेत्राची वाटचाल केव्हापासून सुरू झाली? माझ्या खरं तर शैक्षणिक सदराची वाटचाल म्हणाल तुम्ही तर तसंच बालपणापासूनच सुरुवात झालेली। घरातील कौटुंबिक वातावरण अतिशय आमचं शैक्षणिक वातावरण आहे। घरातले मामा मावशी, आत्या मामा काकू सगळे जण अगदी विविध क्षेत्रात पारंगत असलेले आहेत। माझ्या घरातील संपूर्ण कुटुंब हे आमचं शैक्षणिक कार्यात योगदान देणारं असं कुटुंब आहे। माझ्या घरातील माझे भाऊ वडील वगैरे सगळे जण या क्षेत्रात नामवंत लोक आहेत। मोठे भाऊ माझे डॉक्टर आहेत, लहान भाऊ माझे अमेरिकेला असतात, असे अनेक गुणजन माझ्या परिवारात आहेत। त्याप्रमाणे वडिलांचा मानस होता की माझी पहिली मुलगी आहे, तिला मला शिक्षिका बनवायचं आहे आणि स्त्रियांच्या दृष्टीने एक स्त्री ही 100 स्त्रियांना पुढे नेऊ शकेल आणि त्यांचं आयुष्य घडवून दाखवेल, ही माझ्या वडिलांची मनोकामना होती, त्यांचं स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण करत असताना मला अतिशय आनंद वाटतो की मी आज एक स्त्री शिक्षिका म्हणून आज पुढे समाजापुढे माझा आदर्श ठेवत आहे। त्या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे की मी दुसरं कोणतंही फील्ड निवडण्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्रात आपलं योगदान देऊन सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात दखल देणे, या योगदानातून मी या शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे। म्हणजे नक्कीच शिक्षणाचं बाळकडू तुमच्याकडे आहे। माझा दुसरा प्रश्न असा राहील, शैक्षणिक कार्य करत असताना तुम्ही सामाजिक कार्य देखील करता आणि सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहात, तर सामाजिक कार्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, अगदी बिलकुल। आपण शैक्षणिक कार्य करत असताना आपला हा प्रत्येक ठिकाणी असा आपल्यासा मत येत असतो, काही सामाजिक घटना घडत असतात किंवा आपण शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना काही सामाजिक गोष्टी आपल्याला समजत असतात। त्याचप्रमाणे ज्या काही मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्या शिक्षणात थोड्या मागे पडलेल्या असतात, आपण त्यांना प्रोत्साहन देण्यास हवं। कारण मी आज माझी पूर्ण सर्व्हिस खेड्यामध्ये गेलेली आहे। 20-25 वर्षापासून मी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे आणि जिल्हा परिषद भाग म्हणजे हा जवळपास खेडोपाडी असलेला भाग असतो की ज्या ठिकाणी शिक्षणाचं महत्व कमी प्रमाणात असतं, की मुलींना अपडाऊन केलं दिलं जात नाही किंवा त्यांना एका गावावरून दुसऱ्या गावावर जाण्यासाठी परमिशन देत नाहीत पालक लोक। अशा वेळेस आपण पालकांची मनस्थिती बदलवू शकतो, पालकांना शिक्षणाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो। माझ्याकडे माझ्या स्वतःच्या विद्यार्थिनी आहेत, इयत्ता 8वी पर्यंत त्यांना मी जिल्हा परिषद मध्ये शिकवलेलं आहे। आता त्या मुली BE करतायत, त्यातील दिया पाटील ही बी फार्मसीला आहे, पुढे येथे अपडाऊन करून ती सगळ्या गोष्टी करत आहे। त्यांना स्वतः मी माझ्या जवळ ठेवलं 12वी पर्यंत आणि पुढील कार्यामध्ये देखील त्यांना मी मोठ्या प्रमाणात योगदान करत आहे। पूजा गिरासे आज BE कॉम्प्युटर इंजिनियर बनत आहे। जयश्री पाटील आज ती कॉम्प्युटर क्षेत्रात BCA म्हणून डिग्री ती घेत आहे।
मला अतिशय अभिमान वाटतो की मी तळागाळातल्या मुलींना की ज्यांच्या आई वडिलांचं शिक्षण हे झालेलं नाही आहे, आज ते शेतकरी वर्गातील कुटुंब आहे, पण आज माझ्या परिश्रमामुळे माझ्या मुली कुठेतरी डिग्री घेणार आणि स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी बनणार. या कार्याचं मला माझ्या मनाला देखील समाधान वाटतं की नाही, मी कोणासाठी तरी काहीतरी करते आहे असं म्हणून. आज प्रत्येक विद्यार्थी मी घडवलेला आहे आणि त्या गोष्टीचं मला फार फार समाधान वाटत आहे. अगदी कुठं त्यांचं शैक्षणिक त्यांचे फॉर्म भरणं असू द्या किंवा विद्यार्थ्यांचे कुठे त्यांचं ट्रेनिंग असेल तिथे सुद्धा मी पाठवते. पोलीस डिपार्टमेंटच्या एक्झाम असतील त्यासाठी सुद्धा मी माझे विद्यार्थी तयार करते. आज माझा विद्यार्थी सागर पाटील हा BSF मध्ये सैन्यात दाखल आहे. त्याचा देखील मला खूप मोठा अभिमान आहे. पवन पाटील आहे जो जो आज पायलट म्हणून काम करत आहे. असे अनेक विद्यार्थी घडवले आणि सोबत सामाजिक कार्यात देखील माझा नेहमी सहभाग असतो. आताच आपण महिला दिनानिमित्त मी ज्या काही महिलांच्या स्पर्धा घेतलेल्या त्या ठिकाणी मी संगीत खुर्ची, चमचा लिंबू किंवा शैक्षणिक विचार, स्त्री विवाद स्पर्धा वगैरे अशा विविध मी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर मी बक्षीस समारंभ देखील ठेवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक तळागाळातील महिला आता पुढे यायला लागलेल्या आहेत आणि निसंकोचपणे ते आपले मत मांडतात आणि वावरताना मला दिसतात. म्हणून माझ्या सामाजिक कार्याचा देखील मला खूप मोठ्या प्रमाणात आनंद वाटतो आहे की मी प्रत्येकाचं थोडं काहीतरी आज देऊ शकते आहे. हे सगळं काही माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी कार्यरत असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी करण्यास मला खूप आनंद वाटतो आहे. नक्कीच मॅडम, तुमचं कार्य इतकं मोठं आहे की खूप मोठं आहे. ग्रामीण भागामध्ये जेव्हा तुम्ही सामाजिक कार्य म्हणून शैक्षणिक क्षेत्राकडे बघता, तेव्हा ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर येणाऱ्या अडचणींबद्दल काय सांगाल? येतात. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर काही अडचणींना आपल्याला तोंड देखील द्यावं लागतं की प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला आपली पटेल असं पण नसतं की कदाचित असंही होऊ शकेल. विसाव्या मॅडम शिकलेल्या आहेत आणि मॅडम सगळं मुलींसाठीच करत असतात म्हणून कदाचित थोडीशी प्रतिक्रिया पण बदललेली दिसते. पण त्यासाठी त्यावेळेस आपल्याला त्यांचा जो काही दुराग्रह असतो शिक्षणाविषयीचा म्हणा किंवा जर मुलींना बाहेर पाठवलं तर कदाचित मुली बिघडतील की काय असं पालकांच्या मनात थोडंसं साशंकता निर्माण होते. पण अशा वेळेस मी माझ्या विद्यार्थिनीची बाजू मी स्वतःच मांडते की नाही, माझ्या विद्यार्थिनीला मी ओळखते, ती पहिलीपासून ती माझ्या जवळ आहे आणि आपले संस्कार खूप छान आहे. आपण आपली मुलगी चुकेल हा दुराग्रह मनातून काढून टाकायला हवा असं मी प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह तुमच्या पालकांशी मी बोलत असते. त्याच्यामुळे पालकांची लगेच मनस्थिती ही तयार होते आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जातं. म्हणजे माझं सांगणं जे पण काही असतं ते अगदी मी समजदारपणाने समोरच्याला सांगत असते आणि प्रत्येक विद्यार्थिनीची बाजू मी ही माझ्या पद्धतीने त्यांच्या समोर मांडते. त्यावेळेस प्रत्येक पालकांना माझ्यातील आत्मविश्वास हा काहीतरी वेगळं सांगून जात असतो. त्याविषयी देखील मला खूप अभिमान वाटतो की नाही, आज माझ्या गावातील प्रत्येक पालकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी देखील कधी तडा जाऊ देणार नाही आणि त्यांची मुलं मी चांगल्याच प्रकारे घडवून दाखवेल हा माझा स्वतःचा आत्मविश्वास त्यावेळेस काम करून जात असतो. नक्कीच मॅडम, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असताना तुम्ही साहित्यप्रेमी सुद्धा आहेत. तुमचं नुकतंच बालसंस्कार विश्व हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल आणि साहित्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, अगदी बिलकुल की मी माझ्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज कसे घडले, आज आपण बघतो की शिवजयंती साजरी केली जाते. त्या ठिकाणी प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट शिकवली जाते असं नसतं. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे हा साधा सुद्धा इतिहास नाही. शिवाजी महाराजांना वाचायला समजायला अनेक वर्ष लागतील आपल्याला आणि या छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्याला लहानपणापासूनच मुलांच्या मनात आपल्याला रुजवायचे आहेत, घडवायच्या आहेत. त्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टींचं एकत्रीकरण केलं शिवाजी महाराजांविषयीचं आणि त्यासाठी मी माझ्या मुलांना हे सगळं बालपणापासूनच मिळायला हवं म्हणून त्यांच्यासाठी मी एक सुंदरसं असं हे माझं पुस्तक तयार केलं आणि माझ्या विद्यार्थ्यांना ते वाचून त्याच्यातून काही विचार समजू शकतील आणि पुढे मला प्रेरणा मिळेल हा माझा त्यामागचा हेतू होता. आणि त्याचप्रमाणे माझं पुस्तक सगळ्यांना मार्गदर्शकाच ठरत आहे. अगदी प्रत्येकापर्यंत माझा मानस आहे की प्रत्येकापर्यंत माझं पुस्तक हे मी नक्कीच पोहोचवेल आणि माझ्या विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास पूर्ण उपयोग होईल याची मी नक्कीच घेईन. गेल्या 20 वर्षापासून मॅडम तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात आणि या क्षेत्रात कार्य करत असताना 20 वर्षामध्ये कोणते अविस्मरणीय पुरस्कार आणि क्षण आहेत जे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील? मला प्रथमतः मिळालेला म्हणजे
बालशास्त्री दांडेकरांकडनं इंटरनॅशनल पुरस्कार हा जेव्हा तालुक्यावर मला जाहीर झाला त्यावेळेस मला खूपच आनंद झाला की नाही, माझ्या प्रत्येक कार्याची दखल ही कुठेतरी घेतली जाते आहे आणि आपल्या प्रत्येक कार्याचा क्षण हा टिपला जात आहे. त्यावेळेस मला तो एक अतिशय आनंद असा झालेला. आणि दुसरा आनंद म्हणजे माझा MSP चा जो ग्रुप आहे त्या ग्रुप अंतर्गत आदरणीय श्री दीपक चामे सर, श्री पंकज पालीवाल सर, संध्या वाळूज मॅडम, मेघा राणी जोशी मॅडम, सतीश सूर्यवंशी, अनिल पाटील या सर्वांनी मला जो आदर्श पुरस्कार आता दिलेला आहे, नुकताच जाहीर झाला आहे आणि त्याचे प्रमाणपत्र आम्हाला सादर करण्यात आलेले आहे आमच्या नावानिशी आणि आमचा सत्कार झालेला आहे. हे अवॉर्ड बघून अगदी आनंद गगनात मावेल असा झालेला आहे की प्रत्येक कार्य हे आपलं कधीही वाया जात नसतं. कोणतंही छोटं कार्य करा अथवा मोठं कार्य करा, प्रत्येक कार्याची दखल ही आपली घेतली जात असते की आजूबाजूने आपल्या अगदी बारकाईने निरीक्षण सुरू असतं आणि आपल्या कार्याचा योग्य तो सन्मान आपल्याला मिळतो आहे. हे सर्व बघून अतिशय आनंद वाटत आहे आणि विद्यार्थ्यांनी जी केलेली प्रगती आहे हा देखील माझा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार आहे असं मला वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांची जो शैक्षणिक प्रगती होत राहील. अगदी माझा पहिलेचा विद्यार्थी पूर्वा का असेना की आज तिने भुसावळ येथील कॉलेजमध्ये जाऊन स्वतः भाषण दिलं, त्यावेळेस मला खूप आनंद झाला की एवढ्याशा लहान मुलीला मी सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी घेऊन गेली आणि तिने सुंदर असं शिवाजी महाराजांविषयीचं ज्यावेळेस भाषण दिलं त्यावेळेस मला असं वाटलं की मला सर्वात खूप मोठा पुरस्कार आज मला मिळालेला आहे आणि त्या पुरस्कारामुळे माझ्या मित्रमंडळीने माझे जे काही भुसावळ या ठिकाणी कौतुक केलं तो देखील माझा क्षण माझ्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा आणि मोलाचा मला ठरलेला आहे. संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र आणि त्याचबरोबर पूर्ण सहजीवन प्रवासामध्ये कुटुंबाची साथ खूप महत्वाची असते आणि कार्य करत असताना एक नोकरी करणारी जी जेव्हा स्त्री असते तेव्हा तिला कुटुंबाची साथ खूप महत्वाची असते. कुटुंबाबद्दल काय सांगाल? माझं कुटुंब म्हटलं तर मी आधीच आपणास सांगितले की अगदी शैक्षणिक गोष्टींवर खूप महत्व देणारं असं माझं कुटुंब आहे. मी अगदी पुण्याला जेव्हा ट्रेनिंगला जात असते त्यावेळेस देखील माझी आई असू दे, वहिनी, मामा, मावशी सगळेजण अगदी मला खूप जण असं सहकार्य करणारेच आहेत. अगदी मला एक ट्रेनिंग संपल्यानंतर दुसऱ्या ट्रेनिंगला पोहोचवणारे माझे रमेश मामा, त्यांची ती धावपळ, आम्हींचा दिलेला मला टिफिन, या सगळे अतिशय आनंद देणाऱ्या माझ्या गोष्टी आहेत की नाही, मी जे काही करते आहे ते अगदी धडपडीने पुढे जाऊन जाण्यासाठी करत आहे आणि जर विद्यार्थ्यांमध्ये मुलापेक्षा हिने विद्यार्थ्यांना जास्त जीव लावलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची ही खूपच काळजी करत असते. यासाठी माझा मुलगा अपुल, माझे भाऊ नितीन, माझी आई, वडील, म्हणजे छोटे छोटे घरातले भाऊ वहिनी, मीना असू दे की हेमंत असू दे किंवा पिहू असू दे, सगळ्यांनी मला पुढे जाण्यासाठी माझ्या मावशीने, काकांनी सगळ्यांनी खूप प्रेरणा दिलेली आहे. एसटी करत असताना देखील प्रत्येक कुटुंबात त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे. अगदी माझं लिखाण काम असू दे, असू द्या, अगदी त्याच्यासाठी प्रत्येकाने मला सहकार्यच केलेलं आहे आणि आज प्रत्येकाला मुलांसाठी मुलींसाठी प्रत्येक क्षेत्रात घेत आहे. या सर्व गोष्टी बघून मला मनाला खूप आनंद वाटत आहे. एक शेवटचा प्रश्न मॅडम असा की शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना आदर्श गुरु आणि मार्गदर्शक यांच्याबद्दल काय सांगाल? माझे आदर्श गुरु आणि मार्गदर्शक म्हटल्यानंतर सर्वात प्रथम मी नाव घेईल माझे मार्गदर्शक, PhD चे मार्गदर्शक डॉक्टर YH सने सर, की ज्यांच्यामुळे मी आज घडली, ज्यांच्यामुळे मी इथवरचा प्रवास आजपर्यंत करत आलेली आहे. असे माझे प्रेरणादायी मार्गदर्शक, माझे दीपस्तंभाप्रमाणे काम करणारे माझे आदरणीय गुरु म्हणजे डॉक्टर YH सने सर आहेत, की ज्यांच्यामुळे मी BEd पासून तर PhD पर्यंतचा माझा प्रवास हा पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे माझे ऑफिशियल गुरु जर म्हटले तुम्ही तर सुर्वे मॅडम, विश्वास नानासाहेब पाटील, अण्णासाहेब, सगळेजण माझे मार्गदर्शक आहेत. आमच्या केंद्रप्रमुख देवकर मॅडम, असे अनेक उल्लेखनीय असे कार्य करणारे माझी मैत्रीण डॉक्टर प्रिया नागोशकर, माझी अंजली गोडसे, डॉक्टर जगदीश पाटील सर आणि आमचे पुण्याचे SCERT चे डॉक्टर योगेश सोनवणे साहेब, या सर्वांचं अगदी मला मग ते उमेश कोसे सर असू द्या किंवा नारायण शिंदे सर असू द्या किंवा प्रिया मॅडम असू द्या, अगदी प्रत्येकाकडनं ICT पासून तर सर्वच गोष्टी मला प्रेरणादायी अशा ठरलेल्या आहेत आणि प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आता वेगवेगळ्या फॅकल्टीज असू द्या, ट्रेनिंग असू द्या,
MPSCचं असू द्या किंवा NCERTचं असू द्या, प्रत्येक ठिकाणी मला सगळ्यांनी फार अनमोल अशी मदत केलेली आहे. आणि माझं ज्याप्रमाणे कार्य चालू होतं त्या कार्याची दखल मेघा राणी या मॅडमांनी घेऊन मला त्यांच्या MSP ग्रुपमध्ये त्यांनी सामील करून घेतलं आणि त्यातल्या त्यात सिंहचा वाटा म्हणून त्यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आणि आदरणीय दीपकजी चांबे सर आणि पंकज पालीवाल सर यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला पुरस्कार जाहीर केला. वायस झालेली सर्वांसारखी व्यक्ती तर मी म्हणते की खूपच अनमोल अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेली आहे की ज्या व्यक्तीने मला अगदी सुरुवातीपासून साधत असूनही माझ्या पाठीशी शाबासकीचे थाप देणारे ते प्रोफेसर म्हणजे वायस सर यांच्याविषयी तर शब्द बोलावे तितकेच अपूर्ण आहेत की अशा थोड्या व्यक्तीने आज मला या इथपर्यंतचा प्रवास माझा घडवून आणलेला आहे आणि माझ्याकडनं अजूनही त्यांना भरपूर अपेक्षा आहे की माझ्या विद्यार्थ्यांनी पुढे जाण्यासाठी अजूनही भरपूर कार्य तिला करायचं आहे असं ते नेहमी मला त्यांचा प्रेरणादायी प्रवास हा खूप महत्वाचा माझ्या आयुष्यात ठरलेला आहे. त्याचप्रमाणे मला साथ देणारे माझे दोघं भाऊ देखील खूप महत्वाचे म्हणजे माझ्यापेक्षा जरी ते लहान असले तरी त्यांना असं नेहमी वाटत असतं की आमच्या पिढीने आणखी कार्य करायला हवं आणि त्यासाठी आम्ही तिला पुरेपूर आमची साथ देऊ असं त्यांच्यासोबत नेहमी ते सांगत असतात मला. आणि या सर्व माझ्या मुलाचा देखील खूप मोठा यशाचा वाटा आहे. माझं काम करत असताना त्याने कधीही कोणत्याही प्रकारची मला अशी दखल केली नाही की माझ्या मम्मी माझ्याकडे लक्ष न देता ती तिच्या इतर विद्यार्थ्यांना घडविण्यात कायमच मग्न असते असं त्याने कधीही मला म्हटलं नाही आणि त्याने सुद्धा मला तितकीच साथ दिलेली आहे असं म्हणून मी माझं थोडक्यात मनोगत आपल्यासाठी व्यक्त केलेले आहे. आणि ज्या ठिकाणी मी आज कार्य करत आहे ते माझं गाव म्हणजे की जे गाव आज पारोळा तालुक्यात जळगाव जिल्ह्यात खूप आदर्शवत असं माझं गाव आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य श्री रोहिदास पाटील, येथील सरपंच प्रवीणदादा पाटील, त्या ठिकाणचे आमचे सगळे मोठे व्यक्ती अगदी बिलकुल मग ते चतुरांना असू दे किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्ती असू द्या ते सगळेजण आमच्या शाळेसाठी त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात मला सहकार्य मिळत असतं. गावात देखील जर मला काही योजना राबवायच्या असतील विद्यार्थ्यांसाठी मला काही करायचं असेल तर या लोकांनी मला कधीच अडथळा निर्माण केला नाही तर उलट त्या सगळ्यांनी मला खूपच प्रेरणा दिली की आमच्या मॅडम जे करतील ते अगदीच काळजीपूर्वक त्यांनी विचारपूर्वक केलेली तर ती गोष्ट असेल असं म्हणून ते नेहमी मला सर्वजण माझे गावकरी मला मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे माझ्या शाळेतील मुख्याध्यापक श्री सतीश सर, सुनीता चौधरी मॅडम किंवा जनाबाई वाघ मॅडम असू द्या किंवा ऐनव सर असू द्या सगळेच जण माझ्या पाठीशी कायमच उभे राहत आलेले आहेत. त्या ठिकाणी माझा मुलगा गोलू असू देवा किंवा माझ्या गावातील सगळी मुलं ही माझी मुलं आहेत आणि सगळ्या मुली ह्या माझ्याच मुली आहेत. असा माझा खूप मोठा परिवार आहे माझ्या गावी आणि या सगळ्यांच्या प्रेरणेने मी इथपर्यंतचा प्रवास हा सहजपणे गाठलेला. नक्कीच मॅडम, कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना कुटुंबाबरोबरच आपण जिथे कार्य करतो तिथल्या सहकार्यांची साथ खूप महत्वाची असते, तेव्हाच आपण उल्लेखनीय कामगिरी करू शकतो. आज वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला तुमचा जो वेळ दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जो तुम्हाला वुमन रायझिंग अवॉर्ड 2024 भेटलाय त्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन. धन्यवाद मॅडम.